थांबा. जर तुम्ही सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, कमिटी मेंबर किंवा फ्लॅट्स ओनर्स असाल, तुमची सोसायटी अजून जुन्या रूल प्रमाणे चालते का? मग सावधान. महाराष्ट्र शासनाने हाऊसिंग सोसायटीसाठी 2026 मध्ये सर्वात मोठे कायदेशीर बदल लागू केले आहेत. हे रूल्स माहीत नसतील तर तुमच्या सोसायटीचे अनेक निर्णय, प्रक्रिया आणि ठराव भविष्यामध्ये वादग्रस्त किंवा बेकायदेशीर ठरू शकतात. 22 जून 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी रूल्समध्ये ऐतिहासिक सुधारणा केल्या आहेत आणि प्रथमच हाऊसिंग सोसायटीसाठी स्वतंत्र चॅप्टर 11B आणि रूल 106C लागू करण्यात आले. आता हाऊसिंग सोसायटीचे संपूर्ण व्यवस्थापन या नवीन रूलनुसार चालणार आहे. व्हॉट वॉज चेंज? तर या नवीन रूलमुळे सोसायटी मॅनेजमेंटमध्ये सर्वात मोठा बदल झाला आहे. रजिस्ट्रेशनची प्रोसेस बदलली आहे, मेंबरशिप रूल बदलले आहेत, टेम्पररी मेंबर ही एक नवीन संकल्पना आली आहे, जॉईंट मेंबर, असोसिएट मेंबर, नॉमिनेशनसाठी नवीन प्रक्रिया लागू झाली आहे, नवीन स्टॅट्युटरी फॉर्म लागू करण्यात आले आहेत, सोसायटीमध्ये कोणते फंड्स ठेवायचे आणि त्याचा उपयोग कसा करायचा आता हे रूलमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. रिझर्व्ह फंड, रिपेअर अँड मेंटेनन्स फंड, मेजर रिपेअर फंड, एज्युकेशन अँड ट्रेनिंग फंड, इलेक्शन फंड, वेलफेअर फंड, प्रत्येक फंडची निर्मिती, वापर, लेखांकन आणि यासाठी एक स्वतंत्र तरतूद करण्यात आल्या आहेत. मेंटेनन्स बिल तयार करताना आता अंदाजाने चार्जेस आकारता येणार नाहीत, तर एरिया बेसिस चार्जेस कोणते, इक्वल बेसिसवर कोणते, पार्किंग चार्जेस कसे, वॉटर चार्जेस कसे, लिफ्ट चार्जेस कसे, इन्शुरन्स चार्जेस कसे, नॉन ऑक्युपन्सी चार्जेस किती, या सर्व बाबी आता रूल 106C मध्ये स्पष्टपणे नमूद केल्या आहेत. पण ही तर फक्त सुरुवात आहे. आता आपण MCS रूल 2026 साठीची एक संपूर्ण एज्युकेशनल सिरीज सुरू करणार आहोत. या सिरीजमध्ये रूल 106C आणि सेक्शन 154B मधील प्रत्येक रूल मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहे. म्हणून आत्ताच अल्दरान असोसिएटला फॉलो करा, जेणेकरून या सिरीजमधील एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही आणि हा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या सोसायटीमधील फ्लॅट्स ओनर, चेअरमन, सेक्रेटरी, कमिटी मेंबरपर्यंत नक्की शेअर करा, कारण योग्य माहिती म्हणजे सुरक्षित आणि कायदेशीर सोसायटी मॅनेजमेंट. धन्यवाद.